नमस्कार. ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 दिनांक 23/2/2025 रोजी झालेल्या पेपरची अंतिम उत्तरसूची आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. विषय इंग्रजी. Instruction for question 51 and 52. Read the given advertisement and choose the correct option. खालील जाहिरात वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर इथे आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे, त्यावर आधारित आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर प्रश्न पाहूया. क्वेश्चन क्रमांक 51. ॲडव्हर्टाइजमेंट इज जाहिरात कशाशी संबंधित आहे? पर्याय 1 अबाउट स्कूल, पर्याय 2 अबाउट पिकनिक, पर्याय 3 अबाउट हॉटेल, पर्याय 4 अबाउट स्कूल. वरील जाहिरातीचे आपण वाचन केले असता आपल्याला असे लक्षात येईल की ही जाहिरात शाळेशी संबंधित आहे. त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 अबाउट स्कूल. क्वेश्चन क्रमांक 52. व्हॉट इज मेंट बाय स्टाफ हिअर? येथे स्टाफ हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे? पर्याय 1 डायव्हर्स, पर्याय 2 वर्कर्स, पर्याय क्रमांक 3 टीचर्स, पर्याय क्रमांक 4 इंजिनियर्स. तर येथे स्टाफ हा शब्द टीचर्ससाठी वापरलेला आहे. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन क्रमांक 53. लुक ॲट द पिक्चर अँड यूज द आर्टिकल फॉर द करेक्ट पिक्चर. खालीलपैकी योग्य चित्रासाठी द हे उपपद वापरा. तर येथे पर्यायामध्ये आपल्याला 4 चित्र दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये एकचे चित्र दिलेले आहे, पर्याय क्रमांक 2 सन, पर्याय क्रमांक 3 मध्ये अम्ब्रेलाचे चित्र आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये ॲपलचे चित्र आहे. एग ह्या शब्दासाठी आपल्याला अँड हे उपपद वापरावे लागेल. सन ह्या शब्दासाठी आपल्याला द हे उपपद वापरावे लागेल. अम्ब्रेला ह्या चित्रासाठी आपल्याला अँड हे उपपद येईल. ॲपलसाठी अँड हे उपपद येईल. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन क्रमांक 54. फाइंड ऑड मॅन आउट. विसंगत पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 कफ, पर्याय क्रमांक 2 कप, पर्याय क्रमांक 3 कट, पर्याय क्रमांक 4 कॅट. तर या शब्दाचा आपण उच्चार पाहिले असता पर्याय क्रमांक 1, 2 व 3 मधील शब्दांची सुरुवात क या अक्षराने झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 मधील शब्दाची सुरुवात क्या ह्या अक्षराने झालेली आहे. त्यामुळे याचा विसंगत पर्याय येणार कॅट. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक 55. चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड ऑफ गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य क्रियावाचक शब्द निवडा. तर इथे आपल्याला एक चित्र दिलेले आहे, त्यासाठी आपल्याला योग्य क्रियावाचक शब्द निवडायचे आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 प्ले, पर्याय क्रमांक 2 स्लीप, पर्याय 3 वॉश, पर्याय 4 राईड. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 वॉश. क्वेश्चन क्रमांक 56. व्हेन विल यू से थँक्यू. तुम्ही थँक्यू केव्हा म्हणाल? पर्याय 1 व्हेन समवन अब्यूज यू, पर्याय 2 व्हेन समवन पुश्ड यू, पर्याय 3 व्हेन समवन कॉल्ड यू, पर्याय 4 व्हेन समवन हेल्प्ड यू. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 व्हेन समवन हेल्प्ड यू. म्हणजे जेव्हा आपल्याला कोणीतरी मदत करतो तेव्हा आपण त्यांना थँक्यू असे म्हणतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक 57. व्हेअर यू वर्ड डॉक्टर बी फाउंड इन द डिक्शनरी. शब्दकोशात डॉक्टर हा शब्द तुम्हाला कुठे सापडेल? पर्याय 1 आफ्टर डेट, पर्याय 2 आफ्टर एलिफंट, पर्याय 3 बिफोर ॲपल, पर्याय 4 बिफोर बॅट. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. डॉक्टर हा शब्द आपल्याला आफ्टर डेट म्हणजे डेट या शब्दानंतर सापडेल. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन क्रमांक 58. व्हॉट डज धिस पिक्चर सजेक्ट. चित्रातून काय सूचित होते? तर येथे आपल्याला एक चित्र दिलेले आहे, तर त्या चित्रातून आपल्याला काय संदेश मिळतो किंवा काय सूचित होते हे विचारलेले आहे. तर येथे एक लहान मुलीला वाचवण्याचे चित्र दिलेले आहे. तर पर्याय पाहूया. 1 सेव्ह गर्ल, 2 सेव्ह वॉटर, 3 सेव्ह मनी, 4 सेव्ह टाईम. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 सेव्ह गर्ल. क्वेश्चन क्रमांक 59. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा.
तर येथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. तर यातील योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन 60. यूज करेक्ट होमोफोन फॉर ब्लँक स्पेस. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. गो डॅश डॅश पापा सेड. पर्याय 1 देअर, पर्याय 2 देअर, पर्याय 3 द, पर्याय क्रमांक 4 देअर. तर पर्याय क्रमांक 1 मधील देअर याचा अर्थ त्याचे हा होतो. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये देअर याचा अर्थ तेथे येतो. त्यामुळे रिकाम्या जागी पर्याय क्रमांक 2 मधील देअर हे शब्द योग्य ठरेल. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन क्रमांक 61. चूज इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. पर्याय 1 सॉफ्ट हार्ड. सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे कठीण, त्यामुळे ही जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 पुश पुल. पुश म्हणजे ओढणे, पुल म्हणजे ढकलणे, ही पण जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 लेफ्ट राईट. लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा, त्यामुळे ही पण जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 बिग. बिग थिन. बिग म्हणजे मोठा, थिन म्हणजे सडपातळ, तर ही जोडी चुकीची आहे. बिग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्मॉल हा आहे. त्यामुळे याचे उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक 62. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. इफ टायगर, कब, देन डिअर, क्वेश्चन मार्क. पर्याय 1 फॉन, पर्याय 2 काल्फ, पर्याय 3 किड, पर्याय क्रमांक 4 कोल्ट. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 फॉन. क्वेश्चन क्रमांक 63. चूज साऊंड ऑफ द फ्रॉग. फ्रॉगचा आवाज निवडा. पर्याय 1 क्रॉज, पर्याय 2 क्रॉक्स, पर्याय 3 कूज, पर्याय 4 क्लक्स. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 क्रॉक. क्वेश्चन क्रमांक 64. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट फॉर्मेड बाय द लेटर्स फ्रॉम द वर्ड कपबोर्ड. कपबोर्ड या शब्दातील अक्षरापासून कोणता शब्द बनणार नाही. पर्याय 1 पुट, पर्याय 2 बॅड, पर्याय क्रमांक 3 कब, पर्याय क्रमांक 4 पॅड. तर कपबोर्ड या शब्दापासून आपल्याला पर्याय क्रमांक 1 मधील पुट हा शब्द मिळणार नाही. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 65. पुट अ सुटेबल लेटर इन द स्पेस ऑफ स्टार टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. स्टारच्या जागी योग्य अक्षर ठेवून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर येथे पहा आपल्याला पर्यायामध्ये पर्याय 1 मध्ये ई, 2 मध्ये ओ, 3 ए, पर्याय 4 आय. तर स्टारच्या जागी आपण जर ए हे अक्षर ठेवले तर आपल्याला BRAIN ब्रेन हा एक अर्थपूर्ण शब्द मिळेल. त्याचप्रमाणे HEART हा एक अर्थपूर्ण शब्द मिळेल. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3.